ऍडमिशन बघितलं आहे, कन्फेशन बघितलं आहे, अँड नेक्स्ट वर आपण आलो होतो ती स्टेटमेंट बाय पर्सन हु कॅन नॉट बी कॉल्ड एज अ विटनेसेस. याच्यामध्ये हा जो सेक्शन आहे म्हणजे जुना जो 32 सेक्शन होता तुमचा डायन डिक्लेरेशनशी तो संबंधित होता, तर याच्यामध्ये स्टेटमेंट बाय पर्सन, ओके, स्टेटमेंट बाय पर्सन हु कॅन नॉट बी कॉल्ड एज अ विटनेस, असा एक पर्सन की ज्याला आपण विटनेस म्हणून बोलू शकत नाही, कॅन नॉट बी कॉल्ड एज अ विटनेस इन अ कोर्ट, त्याला आपण बोलू शकत नाही, तर तो असा पर्सन. ठीक आहे. तर केसेस इन विच स्टेटमेंट ऑफ रिलेव्हंट फॅक्ट बाय पर्सन हु इज डेड और कॅन नॉट बी फाउंड एक्सेट्रा इज रिलेव्हंट, असे काही व्यक्ती जे की डेड व्यक्ती आहे, ज्यांनी काही असे स्टेटमेंट बाय अ पर्सन किंवा स्टेटमेंट ऑफ अ पर्सन म्हटलं आहे, असे पर्सन आहे ज्यांनी काही एक स्टेटमेंट करून गेलेले आहे. ठीक आहे की नाही, काही असे स्टेटमेंट करून गेलेले आहे, पण त्यांचे स्टेटमेंट तर रेकॉर्ड आहे किंवा त्यांनी स्टेटमेंट कुणाकडे सांगून गेलेले आहे. ठीक आहे. बट आता ते कोर्टात येऊ शकत नाही. मग ज्याच्याकडेही सांगून गेले, कंपल्सरी नाही आहे की ते पोलिसच असावं, कंपल्सरी नाही आहे ते मॅजिस्ट्रेटच असावे, कारण इट्स अ स्टेटमेंट, इट्स नॉट अ कन्फेशन. जर कन्फेशन असेल तर कन्फेशन ही ऑलवेज ऍडमिसिबल ओनली विथ दी मॅजिस्ट्रेट, आणि तो पर्सन जर जिवंत असेल तरच अशा परिस्थितीमध्ये ते कन्फेशन होतं. जर एखादा व्यक्ती मरणाच्या परिस्थितीमध्ये आहे, म्हणजे एखादा व्यक्ती आहे की इमॅजिन करा एक स्टोरी की त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो रोडवर पडलेला आहे, आणि रोडवर पडलेल्या स्थितीमध्ये तो आता मरणार आहे आणि त्यालाही याची जाणीव आहे की मी मरणार आहे. दॅट इज नॉट अ मॅटर की इंटेन्शनली त्या पर्सनला वाटतं की नाही की मी मरणारच आहे की जिवंत राहणार, कारण कोणताही व्यक्ती मी मरणारच आहे असा विचार करत नाही जनरली ऍक्च्युअलमध्ये, रिअलमध्ये, जे की रील्समध्ये फिल्म्समध्ये दाखवतात की बेटा मैं मरने वाला हूँ, जाने दो मुझे हॉस्पिटल में लेके मत जाओ, मैं अभी सच आपको बता दूंगा. दॅट इज द रिअल स्टोरी. बट रिअलमध्ये असं होत नाही, कोणत्याच ह्युमन बिईंगला वाटत नाही मरावं असं, किंवा त्याच्या मनात ते विचार पण येत नाही की मी मरणार आहे. सो द डेथ विच इज the knowledge of death, of the feeling of death in the Indian law or even in a foreign law, that is not important to presume a dying declaration or to confirm the dying declaration. पण अशी परिस्थिती, असे सर्कमस्टान्सेस आहे की त्याला इतकं जास्त लागलं आणि तो मरण्याच्या परिस्थितीत आहे, पहिली गोष्ट, किंवा कदाचित असं जाणीव पण होत नाही की तो मरणार म्हणून, पण तो गेला, त्याची डेथ झालेली आहे, तर त्या व्यक्तीने त्याच्या एव्हा कोणतेही स्टेटमेंट नाही क्लिअर, कोणतेही स्टेटमेंट, मी एक एक शब्द सांगते ते खूप महत्वाचं आहे, हे तुम्ही लिहू शकता एक्झाम मध्ये किंवा तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये किंवा कुठेही डिस्कशन करू शकता. सगळ्यात महत्वाचं आहे की स्टेटमेंट, असं स्टेटमेंट त्याच्या डेथशीच रिगार्डिंग. सपोज एखादा व्यक्ती मरतो आहे ए नावाचा आणि तो बी व्यक्तीला त्याची लव्ह स्टोरी सांगून मरतो, दॅट इज नॉट अ कम्प्लिटली इवन रिलेव्हंट टू द डेथ ऑफ दॅट पर्सन. त्याची डेथ आत्ता सध्या ऍक्सिडेंटनी होती आहे, तर त्याच्या डेथशी रिलेटेड की माझी डेथ का होती आहे, मी का मरतो आहे, याचे कारण, कॉजेस, कोणत्या सर्कमस्टान्सेसमध्ये मरतो आहे, कुणामुळे मरतो आहे, हे जे काहीही डेथचे रिझन्स, डेथचे सर्कमस्टान्सेस आणि डेथचं जे काहीही कारण असेल, तर तेवढंच स्टेटमेंट विच इज कॉल्ड अ डायन डिक्लेरेशन. We can say the statement of the persons which is the circumstances and causes of his death, that is we can only call the DD, that is dying declaration. पण तो मरताना आपल्या मुलाला, आपल्या मुलीला किंवा कोणालाही दुसरी काही स्टोरी सांगत असेल विच इज टोटली नॉट रिलेव्हंट टू द डेथ, ओके, सो that is not shows the reasons or causes of the death. That statement is not the dying declaration, which is just a statement. बट डेथ तशी रिगार्डिंग की मी का मरतोय किंवा माझ्या मरण्याचे कारण काय आहे हे सांगत आहे एक व्यक्ती, आणि नंतर तो मरतोय, तर त्याची डेथ झाल्यानंतर तो स्वतः येऊ शकत नाही डेथचे कारण सांगण्यासाठी. क्लिअर, मेलेला व्यक्ती स्वतः कोर्टात येऊ शकत नाही डेथचे कारण सांगण्यासाठी की माझी डेथ का झालेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्याचं जे स्टेटमेंट आहे, ज्याच्या जवळ सांगितलं, बी जवळ सांगितलं, तर बी जाऊन डायरेक्टली कोर्टमध्ये सांगू शकतो की त्यांनी माझ्याजवळ असे असे डेथचे कारण सांगितले होते. पहिलं की मी रस्त्याने जात होतो, दुसरं की जनरली त्याला मला मारायचंच होतं म्हणून माझ्या अंगावर गाडी आणली आणि म्हणून माझी डेथ झाली. असे जेवढेही कारण आहे, सर्कमस्टन्सेस ए नी बी ला सांगितले आहे आणि बी नी इथे जाऊन डायरेक्टली कोर्टात सांगितलं आणि कोर्ट ऍडमिसिबल करेल. इट इज अ लिटरली एक्सेप्शन और प्रोवाइजो टू द
हिअर से एव्हिडन्स. बिकॉज एनी बी ला सांगितलं, बी कोर्टात जाऊन सांगतोय आणि कोर्ट तर म्हणतो जनरल रूल मध्ये की हिअर से एव्हिडन्स नॉट ऍडमिसेबल. हिअर से एव्हिडन्स आर नॉट ऍडमिसेबल इन द एव्हिडन्स ऑफ लॉ, बट द एक्सेप्शन इज डायन डिक्लेरेशन, की जो पर्सन कोर्टात येऊ शकत नाही, आता अस्तित्वात नाही आहे, मिळून येत नाही आहे, अशा परिस्थितीमधले हिअर से एव्हिडन्सेस त्यांनी कुणाकडे काही सांगून ठेवलं असेल मरण्याच्या आधी, आणि तर अशा परिस्थितीमधले जे काही ही स्टेटमेंट्स कोणाला सांगितले असेल तर ज्या व्यक्तीला सांगितले असेल त्याच्या थ्रू इथे रिलेव्हंट राहते. बट अगेन दॅट इज नॉट अ कॉन्क्लुझिव्ह प्रूफ की बी नी सगळं सांगितलं कोर्टात, बी खोटाही बोलू शकतो. सो वी नीड टू प्रूव्ह. ठीक आहे की नाही, आपल्याला त्याला प्रूव्ह आणि डिस्प्रूव्ह करणं गरजेचं आहे, बट कोर्ट मात्र ऍडमिसेबल आत्ता सध्या करेल. आलं लक्षात? तुम्ही म्हणाल मॅडम डी रेकॉर्ड झालं, एचं बी कडे, बीनी कोर्टात जाऊन सांगितलं पण कोर्टात तर बीनी खोटा बोलला, तर मग आता XYZ अक्यूजला पनिशमेंट होणार का? तर नाही, बिकॉज दिस इज ओनली द ऍडमिशन. लक्षात घ्या नेहमी की ऍडमिशन्स, प्रूव्ड, डिस्प्रूव्ड, कॉन्क्लुझिव्ह प्रूफ अँड द कॉन्क्लुजन ऑफ द केस. अपॉन दॅट or according to that particular statement, courts pronounce a judgment. Okay, announce a judgment. So that is the different thing. It's just admission before the court of any fact or any statement which is treated as a dying declaration, because that person who makes a statement regarding his death, the circumstances, whatever may be, and he is deceased now is त्याची डेथ झालेली आहे, तर त्या सिच्युएशन मध्ये त्यांनी कोणाकडे काही हॉटेल, कोणीही असेल, रस्त्यावर वाटेवर चाललेला व्यक्ती असेल, त्याच्या घरचे असेल, पोलीस असेल, हू एव्हर मे बी, तर त्या पर्सनचं स्टेटमेंट कोर्ट रेकॉर्ड करून घेईल. अदरवाईज जर जनरल वे मध्ये बघितलं की मी तुमच्याकडे सांगितलं आणि तुम्ही कोर्टात जाऊन सांगतात, मला म्हणेल की मग तुम्ही काय म्हणाल की सर हे बघा पल्लवी मॅडमनी आमच्याकडे एवढं सांगितलं होतं. कोर्ट म्हणेल पल्लवी मॅडम कुठे? पल्लवी मॅडमची डेथ जर झाली असेल, पल्लवी मॅडम 7 वर्षापासून दिसून येत नाही, मिळत नाही आहे, पल्लवी मॅडम अशा परिस्थितीत आहेत की कोर्टासमोर त्या प्रेझेंट होऊ शकत नाही, हू कॅन नॉट बी प्रेझेंट और ॲज अ विटनेस कोर्ट, तर त्या परिस्थितीत कोर्ट तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेईल. अदरवाईज मी इझिली कोर्टामध्ये अवेलेबल होऊ शकत असेल तर कोर्ट म्हणेल की यू आर अ हिअर से एव्हिडन्स बेटा, तुम्ही यायचं नाही आहे, ज्यांचं स्टेटमेंट आहे त्याच येतील. क्लिअर? तर हे क्लिअर असेल तर समोर जाऊया. अदरवाईज तुम्हाला जर कन्फ्युजन असेल की असं कसं होऊ शकतं, हिअर से एव्हिडन्सेस आहे, मग हे आहे ते आहे, आणि स्टेटमेंट बाय पर्सन हू कॅन नॉट बी कॉल्ड एज अ विटनेस, याला फक्त आणि फक्त डायन डिक्लेरेशननी नाही पाहायचं आपल्याला. डायन डिक्लेरेशन विच इज गिवन इन ओनली 26A विच इज इन ओल्ड एव्हिडन्स ऍक्ट, दॅट इज 32(1) मध्ये होतं. हा जो सेक्शन आहे दॅट इज स्टेटमेंट बाय पर्सन हू कॅन नॉट बी कॉल्ड एज अ विटनेस विच इज नॉट रिगार्डिंग ओनली द डेड पर्सन, इट इज नॉट ओनली रिगार्डिंग द डायन डिक्लेरेशन. आपल्याला अनेक इथे पॉईंट सांगितले आहे की अशा परिस्थितीत कोण कोण येतात, तर प्रत्येक वेळेस यांनी दिले. हाच एक प्रोव्हिजन आहे की त्याला आपल्याला खूप वेळ लागतो शिकायला. ठीक आहे की नाही? आता बघू शकतो तुम्ही. आता याच्यानंतर जेव्हा JMFC मेन्सची वेळ येईल किंवा एडिशनल PPच्या मेन्स बॅचची वेळ येईल, तेव्हा मी याच्यामध्ये तुम्हाला लिहून नोट्स आणि केस लॉ सहित सांगत असते, पण इतर रिक्वायर्ड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मी जास्त गोंधळात नाही टाकणार. कारण जर तुमची प्रिलिमची तयारी नाही झाली तर मी मेन्सची तयारी नाही करून घेऊ शकत. ठीक आहे? सो कम टू द पॉइंट. स्टेटमेंट रिटर्न, मग ते रिटर्न स्टेटमेंट असो, वर्बल असो, रिलेव्हंट फॅक्ट मेड बाय अ पर्सन हु इज डेड. पहिला पर्सन आहे की जो डेड झालाय, दुसरा पर्सन आहे कॅन नॉट बी फाउंड. क्लिअर? तिसरा आहे हु हॅज बिकम इनकॅपेबल ऑफ गिव्हिंग एव्हिडन्स, असा पर्सन की तो इनकॅपेबल आहे, मला पार्किन्सन्स डिसीज झालेला आहे, मी कोमामध्ये आहे, बिकॉज आय एम नॉट कॅपेबल टू गो टू द कोर्ट ॲज अ विटनेस अँड स्टेटमेंट द्यायला ऑन ओथ, आय एम नॉट एबल टू प्रेझेंट बिफोर द कोर्ट और अपियर बिफोर द कोर्ट. दॅट मी जर ते होण्याच्या आधी माझ्या कोणाच्याही घरच्या व्यक्तीला काही सांगितलं असेल की माझी ही परिस्थिती का झालेली आहे, क्लिअर, तर अशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती जाऊन कोर्टात स्टेटमेंट देऊ शकते. त्यामुळे हा सेक्शन आहे ओनली नॉट रिलेटिंग विथ द काय डायन डिक्लेरेशनशी ओनली रिलेटेड नाही आहे. ठीक आहे? और हुज अटेंडन्स कॅन नॉट बी प्रोक्युअर्ड विदाउट अन amount of delay or expense which under the circumstances of the case appear to the court unreasonable are themselves relevant facts in the following cases, namely काय म्हटलं अजून सांगितलं, or there whose attendance cannot be procured without an amount of delay. कोर्टाला वाटतं की एक अशी व्यक्ती की त्याला यायला खूप वेळ लागेल आणि ती इथे प्रेझेंट करणं म्हणजे केसला खूप डिले होईल,
तर ठीक आहे, थर्ड पर्सनला ही गोष्ट माहिती आहे आणि काही फरक पडत नाही जस्टिसमध्ये, ठीक आहे, काही फरक पडत नसेल तर थर्ड पर्सनकडनं ते इथे रिलेव्हंट करून घेतील किंवा त्याच्याकडनं ते ऍडमिसिबल करून घेतील, वेदर दॅट इज द हिअरसे एव्हिडन्सेस असेल तरीही. दॅट इज द एक्सेप्शन. और एक्सपेन्सेस विच अंडर द सर्कमस्टान्सेस, एवढा जास्त खर्च येतो, एक्सपेन्सिव्ह होत आहे त्या व्यक्तीला इथे आणणं, तर ठीक आहे, काही हरकत नाही. इथे न्यायाची उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये काही फरक पडणार नाही आहे. तो त्या व्यक्तीने स्टेटमेंट केलं काय, दिलं काय, किंवा त्यांनी सांगितलं दुसऱ्याला, त्याच्या थ्रू इथे स्टेटमेंट अपियर होऊन प्रोड्यूस झालं काय. जर कोर्टाचं ओपिनियन असेल तर, इफ द कोर्ट थिंक्स फिट अँड ऑफ द केस अपियर्स टू द कोर्ट अनरिजनेबल, जर कोर्टाला अनरिजनेबल वाटत असेल, त्याला स्वतःच येऊन इथे स्टेटमेंट देणं गरजेचं असणंच नाही, तर आर देमसेल्व्स रिलेव्हंट फॅक्ट इन द फॉलोविंग केसेस नेमली. ह्या सगळ्या फॅक्ट्स रिलेव्हंट आहे इन द फॉलोविंग केसेस नेमली. आता इथे आपण बघू शकतो की इथे सांगितलं आहे की कोण कोण, एक तर डेड पर्सन, तर डेड पर्सन बद्दल ए हा क्लॉज बोलतो तुमचा, ज्याची डेथ झालेली, याला आपण डाईंग डिक्लेरेशन म्हणतो, म्हणजे डाईंग मीन्स मरताना दिलेलं डिक्लेरेशन कशाच्या रिगार्डिंग, ओनली अँड ओनली अबाउट द डेथ, की मी का मरतोय, माझ्या मरण्याचे सर्कमस्टान्सेस काय आहे, कारण काय आहे, आणि मला कोणी मारलं, वॉट एव्हर मे बी, वॉट एव्हर द कॉजेस अँड द सर्कमस्टान्सेस विच इज declared by the persons who that person is now deceased person. तर 26A नेहमी लक्षात ठेवा, डाईंग डिक्लेरेशन प्रत्येक वेळेस JMFCच्या मेन्स एक्झामिनेशन मध्ये विचारलं जातं, त्यामुळे मी आवर्जून सांगते की एक एक पॉइंट लक्षात ठेवा, दॅट द एक्झामिनर किंवा MPSC किंवा जो काही जज पेपर चेक करतायत, दे नॉट रिक्वायर्ड बेअर लँग्वेज और बेअर ॲक्ट लँग्वेज. तुमच्याकडनं अशी बेअर ॲक्ट लँग्वेज ते एक्सपेक्टेशन नाही करताय. तुम्हाला विचारलं की एक्सप्लेन अ स्टेटमेंट बाय पर्सन हु कॅन नॉट बी कॉल्ड एज अ विटनेस, तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की अकॉर्डिंग टू द सेक्शन 26 ऑफ द भारतीय साक्ष अधिनियम, केसेस इन विच स्टेटमेंट ऑफ द रिलेव्हंट फॅक्ट बाय पर्सन, ओके, हु इज डेड और एनी पर्सन, वेदर द रिटर्न वर्बल रिलेव्हंट असेल, त्याच्यामध्ये डेड पर्सन येतात, कॅन नॉट बी फाउंड, इनकॅपेबल आहे, हु स्टेटमेंट इज विदाउट अमाऊंट्स ऑफ डिले, एक्सपेन्सेस, अशा सर्कमस्टान्सेसमध्ये आहे. आणि खाली पॉइंट लिहिता आलं पाहिजे की अकॉर्डिंग टू द सेक्शन 26A विच रिलेटिंग टू द डाईंग डिक्लेरेशन, इथून तुमचं एक एक पॉइंट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे एवढं डिस्कशन केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे दॅट वेन स्टेटमेंट इज मेड बाय पर्सन्स ॲज टू द कॉज ऑफ हिज डेथ, एक पर्सन आहे तो आपल्या स्टेटमेंट बनवतो आहे कशाबद्दल, कॉजेस ऑफ हिज डेथ. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट. काय सांगतोय तो, मरण्याचे कारण सांगतोय, और एनी सर्कमस्टान्सेस, की तो कुठल्या सर्कमस्टान्सेस, कुठल्या ट्रान्झॅक्शन्समध्ये त्याची डेथ रिझल्टेड इन द डेथ, असे कोणते सर्कमस्टान्सेस, असे कारण काय झाले त्याच्यासोबत की त्याची डेथ झालेली आहे. आधी तो सांगून गेलाय. The two word in the dying declaration which is really important, that is the causes of his death or circumstances of the death. In cases in which the causes of that person's death comes into the questions, की त्याच्यामुळे तुझी डेथ जी आहे तिच्यावर प्रश्न उत्पन्न झालेले आहे. ठीक आहे की नाही, की नेमके कारण काय. Such statements are relevant whether the person who made them was or was not. ठीक आहे की नाही, तो स्वतःहून तिथे जाऊन सांगतो किंवा नाही सांगत त्याचं महत्व नाही आहे. ॲट द टाइम वेन दे वेअर मेड अंडर एक्सपेक्टेशन ऑफ डेथ, पण ज्यावेळेस तो तिथे बनवत होता म्हणजे एक्सपेक्टेशनच्या डेथमध्ये होता, म्हणजे तो अशा परिस्थितीत पडला होता, त्याला काही मार लागला होता, व्हॉट एव्हर मे बी, एक्सपेक्टेशनमध्ये होता की यस याची डेथ होऊ शकते. अँड व्हॉट एव्हर मे बी द नेचर ऑफ द प्रोसिडिंग्स इन विच द कॉज ऑफ हिज डेथ कम्स इन टू द क्वेश्चन, की नेमके क्वेश्चनमध्ये काय, की नेमके कारण काय आहे डेथचे, तर त्याच्यामधून क्लिअर होतं. बघा इथे सांगितलं की सच अ स्टेटमेंट आर रिलेव्हंट वेदर द पर्सन्स हू मेड देम वॉज और वॉज नॉट ॲट द टाइम. आता तो पर्सन ज्यावेळेस तो स्टेटमेंट बनवता वॉज और वॉज नॉट द अंडर द एक्सपेक्टेशन ऑफ द डेथ, म्हणजे त्याला माहिती आहे, स्वतःला माहिती नाही की मी पडले आहे, मला अपेक्षा आहे की मला कोणीतरी उचलून दवाखान्यात नेईल आणि मी नीट होईल. पण तेव्हाच कोणीतरी विचारलं की सर तुम्हाला काय झालं, तर मी सांगते की मला एक ट्रकने उडून दिला आणि माझा ऍक्सिडेंट झालाय, प्लीज मला दवाखान्यात न्या. त्यावेळेस माझं इंटेन्शन किंवा माझं माइंड असं नव्हतं किंवा मला एक्सपेक्टेशन नव्हते की मी मरणार आहे, तर गरज नाही आहे अशी. याच्यावर हा एक अमेंडमेंट करून टाकलेला शब्द आहे असं म्हणायला हरकत नाही, बिकॉज सुप्रीम कोर्टाचे इतके जास्त सायटेशन्स या वर्डवर आहे, एक्सपेक्टेशन ऑफ द डेथ.
की मरणाची त्याला जाणीव होती की नाही. कोणालाही जाणीव नसतेच मरण्याची. खरं तर सुप्रीम कोर्टाचं इंटरप्रिटेशन असं होतं की एक ह्युमन बिईंग कधीच आपल्या मरण्याची वाट बघत नाही. त्यामुळे एक्सपेक्टेशन ऑफ डेथमध्ये आहे की नाही हे महत्वाचं नाही आहे. पण जर तो स्टेटमेंट करून मरून गेला हे महत्वाचं आहे, की स्टेटमेंट केलं मुलीला, दॅट इज कॉल्ड वी कॅन क्लिअरली अ डायन डिक्लेरेशन. एक्सपेक्टेशन मध्ये होता नाही होता ह्याचं काही नाही. कधी कधी कोणाला खूप कमी लागतं पण त्याची डेथ होते, बरोबर आहे की नाही. कधी कधी खूप जास्त लागतं, स्टेटमेंट करतात पण मरत नाही. पण मेलाच नाही तर स्टेटमेंट डायन डिक्लेरेशन होणारच नाही. एक्सपेक्टेशन महत्वाचेच नाही की मरणार आहे की नाही मरणार आहे. स्टेटमेंट केलं, मरून गेला, दॅट इज सफिशियंट टू प्रूव्ह द डायन डिक्लेरेशन दॅट द स्टेटमेंट इट्स टर्म टू द डायन डिक्लेरेशन. तर तुम्हाला डायन डिक्लेरेशन बद्दल जर लिहायचं असेल तर दॅट इज व्हेरी सफिशियंट क्लॉज, की एक पर्सन स्टेटमेंट करतो आहे, बनवतो आहे, त्याच्या कारण सांगतोय डेथचे, दॅट इज द कॉजेस ऑफ डेथ, सर्कमस्टन्सेस ऑफ द डेथ, की त्याची रिझल्ट डेथ कशी झालेली आहे. ठीक आहे, एवढी स्टँडर्ड लँग्वेज नाही लिहिली तरी चालते. आणि गरजेचं नाही की एक्सपेक्टेशन मध्ये होता डेथच्या नाही होतं, बट त्यावेळेस तो स्टेटमेंट म्हणतो, बनवतो आणि मरतो. आणि नंतर त्याच्या डेथवर जेव्हा क्वेश्चन्स उठतात तर त्याचं डायन डिक्लेरेशन इथे टोटली रिलेव्हंट आहे. उद्या चालून म्हणणार नाही की एनी बी कडे सांगितलं होतं सर तो मरून गेला आणि बी इथे कोर्टात येऊन म्हणतोय आणि बी जे सांगतोय ते हेअर्स एव्हिडन्सेस आहे, हे ऍडमिसेबल नाही. तर कोर्ट म्हणेल हेअर्स एव्हिडन्स इज द एक्सेप्शन टू द डायन डिक्लेरेशन. बाबा डायन डिक्लेरेशन इज अ एक्सेप्शन टू द हिअर्स एव्हिडन्स. काही गरज नाही आहे. डायन डिक्लेरेशन आम्ही ऍडमिट करू शकतो थर्ड पर्सन कडनं. पोलिसांकडे झालं पाहिजे का नाही. कन्फेशनला तसे नियम आहे, कारण कन्फेशन करणारा मरून नाही गेलेला आहे, कन्फेशन करणारा जिवंत आहे. हाच फरक आहे कन्फेशन आणि डायन डिक्लेरेशन मध्ये. आता तसा तर वेगळाही फरक आहे, बिकॉज दॅट इज कन्फेशन इज द नॉट अ सेल्फ सेंट्रिक विच इज अगेन्स्ट दॅट पर्सन. बट इथे म्हटलं आहे की कन्फेशन हे तुम्ही पोलीस ऑफिसर समोर नाही करू शकत, कोणत्याही पर्सन समोर नाही करू शकत. कन्फेशन ओनली तुम्हाला मॅजिस्ट्रेट समोर करावे लागते. डायन डिक्लेरेशन कोणाही जवळ करू शकता, हे बंधन नाही आहे. हे भरपूर जे नवीन लॉयर्स किंवा नवीन विद्यार्थी असतात लॉचे त्यांना कन्फ्युजन असते की डायन डिक्लेरेशन कोणाही समोर केलं तर ऍडमिसेबल आहेत का. तर यस, कोणाही समोर केलेले ऍडमिसेबल आहे कोर्टामध्ये. याच्यावर कोणाला डाऊट आहे डायन डिक्लेरेशन, एक उल्का सिंग वर्सेस समथिंग काहीतरी एक केस आहे, त्याच्यामध्ये एक डॉक्ट्राईन दिलेली आहे की मरताना व्यक्ती खोटा बोलत नाही म्हणून डायन डिक्लेरेशन ऍडमिट केलं जातं. ठीक आहे, मी तुम्हाला त्याचे पिक्चर्स पाठवले. मी नांदेडला आले सध्या. ऍक्च्युली काल मला एक अर्जंट काम आलं म्हणून मी सकाळी नांदेडवरून औरंगाबादला गेले, पुन्हा संध्याकाळी त्याच ट्रेनने वंदे भारतने परत वापस आले, म्हणून मला ट्युशन तुमची काल घेता आली नाही. ठीक आहे. तर मी औरंगाबादला गेले की ते पेजेस तुम्हाला पाठवते बुक्समधून, त्या केसला जे वाचून घ्याल तुम्ही. ठीक आहे, क्लिअर आहे इथे क्लिअर असेल तर आपण समोर जाऊया. सेकंड पोर्शन आहे की आता इथे मागेच येऊ शकतो आपण परत. स्टेटमेंट बाय पर्सन हु कॅन नॉट बी कॉल्ड एज अ विटनेस, जो की डेड आहे, डायन डिक्लेरेशन म्हणतो आपण त्याला. आता स्टेटमेंट बाय पर्सन हु कॅन नॉट बी कॉल्ड एज अ विटनेस, सेकंड पर्सन असा कोण आहे ज्याचे की डायन डिक्लेरेशन तर नाही पण त्याला सोडून असा दुसरा काही आहे का, ते यस आहे. वेन द स्टेटमेंट वॉज मेड बाय सच अ पर्सन इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ द बिझनेस. ऑर्डिनरी कोर्स ऑफ द बिझनेस म्हणजे काय. ठीक आहे, एक उदाहरण आहे आपल्याकडे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्येच, ऑर्डिनरी कोर्स ऑफ द बिझनेस खाली दिलं पण असेल. ठीक आहे, ऑलरेडी आपण ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस बघितलं आहे. सपोज एक व्यक्ती असेल की जो रोज डायरी मेंटेन करतो, डायरी लिहून देतो आणि डायरी लिहून असल्यानंतर तो त्याचा ऑर्डिनरी कोर्स ऑफ द बिझनेस चालू करतो. एक केस लॉ पण होती, ते पण मी डिस्कस करते. एक्झॅक्टली नाव नाही आठवलं तरी मी डिस्कशन स्टोरीचं करते तुमच्यासोबत. तर त्याचे कोर्स, ऑर्डिनरी कोर्स ऑफ अ बिझनेस मधले जेवढे काही स्टेटमेंट असेल तर ते इथे ऍडमिसेबल आहे. अँड इन अ पर्टिक्युलर वेन इट कन्सिस्ट ऑफ एनी एंट्री ऑर मेमोरंडम मेड बाय हिम इन अ बुक्स kept in the ordinary course of the business or in the discharge of the professional duty or of an acknowledgement written or signed by him of the receipts of money, goods, securities, properties of any kind or of documents used in a commerce written or signed by him or of the date of the letter or other documents usually dated written or signed by him. ठीक आहे, आणि आता तो पर्सन काय आहे. एक तर तो, आता ही हेडिंग वाचा, आता याच्यामध्ये क्लिअर होत नाही बघा.
एक तर तो पर्सन असा पर्सन आहे ज्यांनी कोर्स ऑफ बिझनेसमध्ये काहीतरी लिहून ठेवलंय. आता तो पर्सन स्टेटमेंट बनवून निघून गेला, पण तो पर्सन डेट झाला असेल तर तो डाईन डिक्लेरेशन मध्ये जाईल. कॅन नॉट बी फाउंड येत असेल तर तरीही मग तो येऊ शकतो कॅन नॉट बी फाउंड. एखादा पर्सन 7-8 वर्ष झाले गायब आहे, ठीक आहे, 7-8 वर्ष झाले गायब आहे, दिसतच नाही आहे, त्याची डेथ झाली का माहित नाही, तो कुठे गेला माहित नाही, तो जिवंत आहे का माहित नाही, असा पर्सन कॅन नॉट बी फाउंड मध्ये येतो. आणि त्यांनी काही लिहून गेला असेल, स्टेटमेंट करून गेला असेल आणि ते ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस मध्ये येत असेल तर दॅट स्टेटमेंट इज टोटली ऍडमिसेबल बिफोर द कोर्ट. आता हे कसं असू शकतं, तर एक व्यक्ती आहे, तो त्याच्याकडे एखादं किराणा शॉप आहे, तो ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस मध्ये डेली तारखा टाकतो आणि काहीतरी त्याच्यामध्ये मेन्शन करून ठेवतो. आता तो 7-8 वर्ष झाले दिसूनच येत नाही आहे, मिळत नाही आहे, आणि त्याचा मुलगानी ते बुक खोललं. त्याच्या मुलाला दिसते की XYZ ची तर खूप उधारी आपल्याकडे झालेली आहे आणि XYZ ला तो उधारी मागतो. XYZ म्हणतो की मी उधारी देणार नाही, कारण त्याला माहित होतं की त्याच्या वडिलांनी उधारी करून ठेवली आहे आणि वडील आता सापडत नाही आहे. XYZ वर हा जो दुकानदार आहे, दुकानदाराचा मुलगा केस फाईल करतो रिकव्हरी ऑफ अमाऊंट साठी. तर तो म्हणतो की नाही, मला नाही माहिती याच्या वडिलांनी काय लिहून ठेवलंय ते खोटं आहे. वडिलाला आणायला कोर्ट ऑर्डर काढते. मुलगा म्हणते की 7 ते 8 वर्ष झाले सर, वडील मला माहिती नाही कुठे गेले ते, त्यांना आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, दॅट पर्सन कॅन नॉट बी फाउंड राईट नाव. अशा परिस्थितीत त्यांनी जे काही लिहून ठेवलं, वडिलांनी जे काही लिहून ठेवलंय ते सगळं वडिलांनी लिहून ठेवलेलं ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस मध्ये होतं का, हे शहानिशा केली जाते. ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस मध्ये मुद्दाम लिहून ठेवले की रेग्युलर त्याचं काम होतं. तर रेग्युलर काम दिसत असेल की तारीख टाकतोय रोज एवढ्याचं, आज 50 रुपयाचं दूध नेलं, उद्या हे नेलं, उद्या ते नेलं, असं जर लिहून व्यवस्थित दिसत असेल, त्यामध्ये काही डाऊट वाटत नसेल तर दॅट इज ऑर्डिनरी कोर्स ऑफ द बिझनेस म्हणतात. आणि ते स्टेटमेंट वॉट एव्हर रिटर्न, जे काही स्टेटमेंट लिहून ठेवलेलं आहे किंवा काही मार्क करून ठेवलेलं आहे, विच इज द डॉक्युमेंट वी कॅन से, आणि ते इथे ऍडमिसेबल होतं. क्लिअर? अशीच एक केस आहे की एक स्त्री असते, मुलगी असते, तिचं लग्न होतं आणि ती आपल्या रोज बहिणीला चिठ्ठ्या लिहिते की मला सासुरवास होत आहे, मला त्रास होत आहे, पण ती एकही चिठ्ठी पाठवत नाही, ती आपल्या जवळ जमा करून ठेवत राहते. बरोबर आहे की? आणि मग त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्या चिठ्ठ्या सापडतात, तिची डेथ होते, तर त्या चिठ्ठ्या पूर्ण डाईन डिक्लेरेशन म्हटलं जातं. मग आता याच्यावर सुप्रीम कोर्टमध्ये खूप चर्चा होते की ऍट द टाइम ऑफ अ डेथ ह्या लिहिल्या गेलेल्या नाही आहेत. आता मला सांगा बरं, थोडस तुम्ही डिस्कशन करत राहणे. ऍट द टाइम ऑफ डेथ लिहिलं, तिने पूर्ण 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ते लिहिलेले असतात, 2 वर्षाच्या. आज चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे आणि चिठ्ठी लिहून ठेवली की मला सासुरवास होतोय, मला मारहाण होती आहे आणि मला त्रास आहे. चिठ्ठी लिहून ठेवली आणि पाठवलीच नाही, ठेवून दिली. पुन्हा 2-4 महिन्यांनी एक चिठ्ठी लिहिली की आज मला माझ्या घरी मारहाण झाली, किंवा डायरी लिहित असेल ती, कदाचित काही लिहू द्या, तिला मॅटर करणार नाही, पण तिने कोणालाही पाठवली नाही, कोणालाही सांगितलं नाही. एक दिवस तिची अचानक डेथ होते. आता डाईन डिक्लेरेशन म्हणजे आपल्या डोक्यामध्ये हेच बसलाय की तो मरतोय, पडलाय रोडवर आणि मरताना काहीतरी सांगतोय. पण डाईन डिक्लेरेशनची डेफिनेशन ते म्हणत नाही. डाईन डिक्लेरेशनची डेफिनेशन काय म्हणते की फक्त मरण्याचे कारण जर एखाद्या स्टेटमेंटमध्ये लिहून असेल, मरण्याचे सर्कमस्टन्सेस जर लिहून असेल, आणि ती डेथ कोणत्या ट्रान्झॅक्शन्स विच रिझल्ट इन टू द डेथ, असे काही सर्कमस्टन्सेस की ते रिझल्ट इन टू द डेथ झाले, तर ते कधी झाले, 1 तासापूर्वी झाले, 1 वर्षापूर्वी झाले की 2 वर्षापूर्वी झाले, हे मॅटर करत नाही. जर एखाद्या स्टेटमेंटमध्ये डेथचे कारण लिहून असेल, एखाद्या स्टेटमेंटमध्ये डेथचे सर्कमस्टन्सेस लिहून असेल की ती डेथ रिझल्ट्समध्ये का आली आहे, तर दॅट इज मोर दॅन सफिशियंट टू प्रूव्ह द डाईन डिक्लेरेशन. आणि ते डाईन डिक्लेरेशन म्हणून कोर्ट ऍडमिट करतं. अपोजिट साईडचे वकील सुप्रीम कोर्टमध्ये खूप आर्ग्युमेंट करतात की हे डेथच्या वेळेस नाही लिहिलेलं आहे, डेथच्या एक्सपेक्टेशन मध्ये ती नव्हतीच तेव्हा, पण इथे सरळ सांगितलंय डेफिनेशन मध्ये की ऍट द टाइम वेन दे मेअर मेड अंडर द एक्सपेक्टेशन ऑफ डेथ ऑर नॉट, was or was not, the person जो बनवतोय स्टेटमेंट, that person made that statement was or was not at the time of the whenever he made under the expectation of the death. क्लिअर आहे सगळ्यांचं? ठीक आहे, कळलं सगळ्यांना? मी अगेन अँड अगेन तुम्हाला विचारते. यस ठीक आहे, काय तर अशा पद्धतीत तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि उद्याही इंटरप्रिटेशन याचं करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर पुढे या.
द कोर्स ऑफ द बिझनेस अशा प्रकारे कोणतेही आपण काल एक ह्याचं उदाहरण बघितलं होतं कोर्स ऑफ द बिझनेसचं. काय बघितलं होतं की एक शिप आहे, ती शिप नेहमी एका मार्गाने जात असते, बरोबर आहे की नाही. तर आणि तो शिप मास्टर प्रत्येक वेळेस लिहून ठेवतो की आज मी इथून कोणत्या रूटनी जाणार आहे, आज मी इथून कोणत्या रूटनी समोर जाणार आहे. त्याचं ते डेलीचं वर्क असतं, ठीक आहे की नाही. जसं की फ्लाईटमध्ये आपण जातो तर इथे पायलट अनाऊन्स कमेंट करत असतं की आपण किती हाईटवरून जाणार आहे, किती आपला डिस्टन्स आहे, किती वाजता लँड होणार आहे, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. हे त्यांचं रेग्युलर कोर्स ऑफ द बिझनेस आहे, ठीक आहे. म्हणजे असं नाही की आजच ऍक्सिडेंट झाला आणि आजच त्या रूटने गेले, तर मग ते ज्या रूटने गेले तर कोर्स ऑफ बिझनेस आहे का, डेली त्याच रूटने जातात का, दिस इज स्टेटमेंट. अशा प्रकारे कोर्स ऑफ ए बिझनेसमध्ये कोणीही स्टेटमेंट करून गेला आहे तो व्यक्ती आता शोधून पण मिळत नाही किंवा डेड झालेला आहे किंवा कोणत्याही बाबतीत. तर अशा सगळ्या ज्या त्यांनी रिसिप्ट ऑफ मनी लिहून गेल्या, कोणी गुड्स, कोणी सेक्युरिटी, कोणी प्रॉपर्टी ऑफ एनी काइंड डॉक्युमेंट करून गेलं, हे सगळ्या गोष्टी इथे ऍडमिसेबल असणार आहे जर तो व्यक्ती आता सध्या कोर्टामध्ये अपियर होऊ शकत नाही कोणत्याही कारणानुसार. कोणत्याही कारण काय आहे, तर कारणावरती दिलेली आहे. परत मी तुम्हाला वरती नेते इथे काय कारण की वर्बल किंवा कोणत्याही बाबतीत एक तर तो त्याची डेथ झाली असेल किंवा मिळत नाही आहे किंवा इनकॅपेबल आहे, ठीक आहे, हे कोणतीही व्यक्ती. तर पहिलं काय, डेथ, दॅट इज डाईन डिक्लेरेशन कम्प्लिटली. सेकंड काय, ऑर्डिनरी कोर्स ऑफ अ बिझनेस, ठीक आहे. थर्ड आहे वेन द स्टेटमेंट इज अगेन्स्ट द पिक्युनरी अँड प्रोप्रिएटरी इंटरेस्ट ऑफ द पर्सन मेकिंग इट, और वेन इफ ट्रू इट वुड एक्सपोज हिम और वुड हॅव एक्सपोज हिम टू क्रिमिनल प्रोसिक्युशन्स और टू सूट और डॅमेजेस. एक पर्सन आहे, तो डेड नाही आहे, तो जिवंत आहे, तो कोर्टासमोर अपियर होतो, पण तो स्वतःच्याच अगेन्स्ट कोर्टासमोर काही सांगतो. वेन अ स्टेटमेंट इज अगेन्स्ट द पिक्युनरी और प्रॉपर्टी इंटरेस्ट, ठीक आहे की नाही. एक सपोज एक उदाहरण देते याच सेक्शन मधलं, प्रोप्रिएटरी इंटरेस्ट ऑफ द पर्सन मेकिंग इट, और वेन इट इफ ट्रू इट वुड एक्सपोज हिम टू वुड हॅव एक्सपोज हिम क्रिमिनल प्रोसिक्युशन. तुमचे आजोबा आहे, क्लिअर, आणि आजोबांनी एक काहीतरी लिहून ठेवलं आहे आणि जे काही लिहून ठेवलंय ते स्वतःच्या अगेन्स्ट आहे. हे तुमचे आजोबा आहे, ग्रँडपा वगैरे जे काही म्हणतात ते तुम्ही, आणि त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे हे स्टेटमेंट आहे आणि ते जे स्टेटमेंट केलं आहे ना ते स्वतःच्या अगेन्स्ट आहे. कुणाच्या, त्यांच्याच स्वतःच्या अगेन्स्ट आहे. आता ते आहेत का इथे, नाही आहे. मग त्यांनी स्टेटमेंट लिहिलेलं त्यांच्या अगेन्स्ट प्रूव्ह करायचं, त्यांना पनिशमेंट द्यायची किंवा त्यांच्या प्रोप्रिएटरी किंवा प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट आपण जायचं कोर्टाने. हे कोर्ट कसं करेल, अपोजिट पार्टीचे वकील जे आहेत ते इथे, आता यांच्या मुलांनी सूट इन्स्टिट्यूट, एका एनी सूट इन्स्टिट्यूट केला यांच्या आजोबाच्या प्रॉपर्टीच्या इंटरेस्टमध्ये. आता आजोबा नाही आहे, डेड पर्सन आहे, तर LR म्हणून लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही आला, तुम्ही आहात पी. तुमचे वकील ते वारंवार आर्ग्युमेंट करतील की सर त्यांनी हे जे लिहून ठेवलंय ते काय आहे, ऍडमिसिबल नाही आहे, कारण आता ते नाही आहेत आणि लायबिलिटी LR वर लागते आणि LR सांगत आहे की हे खोटं आहे वगैरे वगैरे. पण कोर्ट जर हे प्रूव्ह झालं की दॅट इज व्हॉलंटरीली रिटन बाय द आजोबा, फक्त इतकं प्रूव्ह व्हावं लागेल, बिकॉज द कन्फेशन इज ऑलवेज व्हॉलंटरीली इन नेचर. आपण बघितलं आधीच्या सेक्शनमध्ये की कन्फेशन इंड्युसमेंट, थ्रेट, प्रॉमिसेसनी नसावं, बिलकुल. इट इज वी कॅन से इट्स अ स्टेटमेंट विच इज, आपण मी तुम्हाला काल परवा सांगितलं होतं तो शब्द काय, अगेन्स्ट जात आहे हे स्टेटमेंट. सेल्फ मी तुम्हाला दोन शब्द सांगितले होते काय, सेल्फ इन्क्रिमिनेशन अँड येत जाऊ, ठीक आहे, आठवल्यावर सांगते, ठीक आहे की नाही. हे काय, सेल्फ हार्मिंग स्टेटमेंट, इट इज अ सेल्फ हार्मिंग स्टेटमेंट. तुम्हाला बेअर ऍक्ट सोबत ठेवत राहा आणि लिहून घेत राहा. सेल्फ हार्मिंग स्टेटमेंट आहे, तुम्ही स्वतःच्या इंटरेस्ट ऑफ द पर्सन मेकिंग इट, ओके, अगेन्स्ट, तुम्ही स्वतःच्याच अगेन्स्ट कोर्टासमोर काही बोलत असेल, वुड हॅव एक्सपोज्ड हिम, तुमच्यावर त्याच्यामुळे क्रिमिनल किंवा डॅमेज लागत आहेत, सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी लागत आहे, तर दॅट स्टेटमेंट इज ऑलवेज ऍडमिसिबल बिफोर द कोर्ट. तर मेकिंग द स्टेटमेंट मेकिंग पर्सन जो आहे तो प्रेझेंट असेल नसेल काही फरक पडणार नाही, फक्त हे प्रूफ व्हावं लागेल की ते स्टेटमेंट व्हॉलंटरीली बनवले गेलेलं आहे. आलं लक्षात, ठीक आहे. तर सेल्फ हार्मिंग स्टेटमेंट म्हणून लक्षात ठेवायचं. पहिलं काय लक्षात ठेवलं, पहिलं काय 26A काय आहे, DD डायन डिक्लेरेशन. सेकंड मध्ये काय, कोर्स ऑफ अ बिझनेस स्टेटमेंट ऑलवेज ऍडमिसिबल बिफोर द कोर्ट. थर्ड काय आहे, सेल्फ हार्मिंग स्टेटमेंट ऑलवेज ऍडमिसिबल बिफोर द कोर्ट वेदर दॅट पर्सन प्रेझेंट और अपियर बिफोर द कोर्ट और नॉट. क्लियर. When the statement gives the opinion of any such a person,
as the existence of any public right or customs or matter of a public general interest of the existence of which, if it existed, he would have been likely to be aware, and when such a statement was made before any controversy as to right, customs or matter had arisen. Suppose एखादा गावामध्ये एक विहीर आहे इथे, आणि इकडे एक गाव आहे आणि इकडे एक गाव आहे. आता ही विहीर कोणी खोदली याचं काही इथे हे नाही आहे, काहीच माहित नाही. हे विहीर खोदणारा अस्तित्वात आहे का नाही आहे, हे पण गाव पाणी भरतंय, हे पण गाव पाणी भरतंय. आता इथे वाद झाला ए आणि बी गावामध्ये, की हे म्हणतात की ही विहीर आमची आहे, हे म्हणतात की ही विहीर आमची आहे. असा वाद सुरू आहे. एक 80 वर्षाचे म्हातारे काका आहेत, आजोबा आहेत, त्यांना कोर्टमध्ये आणलं जाईल आणि हे अपियर होऊन इथे स्टेटमेंट देईल की असा या गावाचा, ए नावाच्या गावाचा कोणताही राईट एक्झिस्ट करत नाही, कारण मी लहानपणापासून पाहतोय की हे जे पाणी आहे हे बी गावच पाणी याचं नेहमी भरतं. मला नाही माहिती ही विहीर कोणी बांधली. तर विहीर कोणी बांधली त्यालाच आणायचं का कोर्टासमोर? नाही, बिकॉज तो येऊच शकत नाही. ते स्टेटमेंट किंवा जी वस्तू ज्यांनी घडवलेली आहे तो कोर्टात समोर अपियर होऊ शकत नाही. ही कॅन नॉट बी अपियर बिफोर द कोर्ट. दॅट्स वाय कोणीही असा पर्सन, थर्ड पर्सन, मग याला हिअर्सी एव्हिडन्स म्हणू शकत नाही आपण, कोणीही असा पर्सन ज्याला नॉलेज आहे तर त्या पर्सनचं ओपिनियन इथे रिलेव्हंट राहतील की ऍक्च्युअलमध्ये राईट कोणाचा एक्झिस्ट करतो. असे अनेक कारणं असू शकतात. मी हे एक उदाहरण दिलं, तुम्हाला अनेक उदाहरणं असू शकतात. तर म्हणून प्रॉपरली लँग्वेज वाचा की वेन द स्टेटमेंट गिव्स द ओपिनियन ऑफ एनी सच अ पर्सन. याचं जे स्टेटमेंट आहे इथे कोर्टासमोर हे ओपिनियन देत आहे कोर्टाला की मी लहानपणापासून बघतो तरी हेच बी हे गाव पाणी भरताना दिसतं. ॲज टू द एक्झिस्टन्स ऑफ एनी पब्लिक राईट, तर पब्लिक राईट याच्यावर बीचा होतोय. ऑर कस्टम्स, कोणतेही कस्टम्स की दिवाळीला आमच्या इथे मातीचेच दिवे लावतात असे एक जर आजोबा सांगत असतील, दिवाळीच्या दिव्यावरून वाद झाला, तर ते आजोबा ओपिनियन देत आहे की पहिलेपासून आमच्याकडे हीच पद्धत सुरू आली. आता ती पद्धत कोणी काढली त्याला आणू शकतो का आपण? नाही आणू शकत. क्लिअर? जे काही मंदिराचे किंवा ट्रस्टचे वाद असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचे एव्हिडन्सेस आपल्याला मिळतात. ऑर मॅटर ऑफ ए पब्लिक जनरल इंटरेस्ट ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ विच, इफ इट एक्झिस्टेड, खरंच एचा राईट एक्झिस्ट करतोय की खरंच बीचा राईट एक्झिस्ट करतोय, ही वुड हॅव बीन लाईकली टू बी अवेअर, तर तो पर्सन तिथे अवेअर आहे त्याबद्दल. अँड वेन सच अ स्टेटमेंट वॉज मेड बिफोर एनी कॉन्ट्रावर्सी, अशी जर कॉन्ट्रावर्सी झाली असेल ॲज टू द लिगल राईट ऑर कस्टम्स व्हॉट एव्हर मॅटर हॅड अरायझन, देन ज्याचं ओपिनियन देतोय तो पर्सन की जो अवेअर आहे, तर त्याचं ओपिनियन इथे काय समजलं जाईल? ॲडमिसेबल समजलं जाईल. कारण की विहीर बांधणारा त्यांनी कोणासाठी विहीर बांधली होती किंवा विहीर बांधताना कोणी जिवंत होतं का? आज ते व्यक्ती नाही आपल्यासमोर. क्लिअर? वेन द स्टेटमेंट रिलेट्स टू द एक्झिस्टन्स ऑफ एनी रिलेशनशिप बाय ब्लड, माझा आवाज कधी नीट होतो माहित नाही, अजूनही प्रॉपर नाहीच आहे, बट इट्स ओके, मी बोलू तरी शकते आता सध्या. When the statement relates to the existence of any relationship by blood, marriage or adoptions between a person as to whose relationships by blood, marriage or adoption, the person making the statement had a special means of knowledge, and when the statement was made before the questions in dispute was raised. काय म्हटलंय बघा, येते का लक्षात काही तुमच्या? स्टेटमेंट रिलेट्स टू द एक्झिस्टन्स ऑफ द एनी रिलेशनशिप, असं स्टेटमेंट इथे कोणीतरी कोर्टासमोर केलेलं आहे जे की एनी रिलेशनशिपच्या एक्झिस्टन्समध्ये येते, की खरंच रिलेशनशिप एक्झिस्टमध्ये येते की नाही. कोणती? बाय ब्लड, रक्ताचे नाते किंवा लग्नाचं नातं किंवा अडॉप्शनचं नातं बिटवीन अ पर्सन्स, ॲज टू होल रिलेशनशिप बाय ब्लड किंवा होल पूर्णपणे ब्लड रिलेशनशिप आहे का, पूर्णपणे कम्प्लीट मॅरेज आहे का, अडॉप्शन्समधून आलेली आहे का. मेकिंग द स्टेटमेंट, कोणीही पर्सन इथे स्टेटमेंट बनवत आहे, हॅड अ स्पेशल नॉलेज, त्याला स्पेशल नॉलेज त्याचं असलं पाहिजे. ज्यालाही स्पेशल नॉलेज आहे तो थर्ड पर्सनच्या रिलेशनशिपबद्दल स्टेटमेंट कोर्टासमोर बोलू शकतो, ज्यावर क्वेश्चन अराईज झाला, रेज्ड झाला, विच इज डिस्प्यूट बिटवीन द रिगार्डिंग द रिलेशनशिप. आता याचे मी 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगते की ए आणि बी आहेत आणि त्यांना ते इथे तर सी म्हणतो की मी ए आणि बीचा मुलगा आहे. क्लिअर? पण ए आणि बी डिनाईड करताय, दे आर डिनाईड द सेम की आमचा सी मुलगा आहे.
C filed the suit for the declaration according to the specific relief act. ठीक आहे की नाही, टू द कोर्ट, की डिक्लेअर करा की मी यांचा लिजिटिमेट सन आहे, लिगली मी यांचा मुलगा आहे, असा सूट सीनी सी वर्सेस ए अँड बी वर दाखल झालेला आहे. प्लेंटिफ सी आहे आणि डिफेंडंट आई वडील आहे. हे म्हणतात नाही, हे म्हणतात हो. आता विटनेस कोण आणणार, की ज्या कॉलनीमध्ये तुम्ही राहत आहे तिथे काही व्यक्ती आहे तुमच्या आजूबाजूला एक्स वाय झेड. एक्स हा व्यक्ती, याला सगळं नॉलेज आहे, स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज आहे फॅमिलीबद्दल ए बी आणि सीच्या. एक्स इथे स्टेटमेंट करतो की सर गेले काही वर्ष म्हणजे गेले 20 वर्ष हे आमच्या कॉलनीमध्ये राहतात आणि आम्ही नेहमी यांना नवरा बायको आणि मुलगा समजला आहे. आमच्या डोळ्यासमोर ए आणि बी या सी ला मुलाप्रमाणेच वागवतात आणि आम्ही लहानपणापासून यांचाच मुलगा असं समजलं आहे. जर एक फॅमिली तुमच्या घरासमोर राहती आहे ए बी आणि त्यांच्याकडे लहान मुलं आहे, तर कॉमन सेन्स आहे, तुम्ही समजणार की ए आणि बी नवरा बायको आहे आणि सी त्यांचा मुलगा आहे. तर गेले 20 वर्षे झाले सी यांच्यासोबत राहतो आहे. लहानपणापासून लहानाचं मोठं होताना आम्ही याला बघितलं आहे आणि तो ए ला आई म्हणतो आहे आणि बी ला बाबा म्हणतो आहे. डॉक्युमेंट तर असतीलच, पण इथे जे स्पेशल मीन्स ऑफ नॉलेजचा व्यक्ती कोणीही असू द्या, तुमच्या घरातलं, तुमच्या शेजारचं, की ज्याला लहानपणापासून तुम्ही त्याचे आई वडील आहे याची माहिती असेल, तर त्या थर्ड पर्सनचं स्टेटमेंट इथे लागू आहे. क्लिअर? ओके. असे जे स्पेशल मीन्स ऑफ द पर्सन आहे याला आपण डायरेक्टली थर्ड पर्सन म्हणतो, पण इट्स नॉट द हिअर से एव्हिडन्सेस. ठीक आहे. उद्या चालून याचे आई वडील जिवंत नाहीये की तू माझा मुलगा म्हणायला आहेस म्हणून, तर उद्या चालून असेही वाद होऊ शकतात. मॅरेजच्या रिगार्डिंग पण होऊ शकतं, बरोबर आहे की नाही, की नवरा मरून गेला आहे, नवरा येऊ शकत नाही सांगायला की ती माझी बायको आहे, बायको म्हणते, बायको सूट दाखल करते सासू सासऱ्यांवर, काय की मी यांची बायको आहे, मॅरेज आमचं झालेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जे कोणी थर्ड पर्सन आहे ज्यांना माहिती आहे तुमच्याबद्दल, तर थर्ड पर्सन म्हणू शकतो की काही 5-6 वर्ष झाले हे नवरा बायको म्हणूनच आमच्याकडे किरायेदार म्हणून राहत होते, त्यामुळे हे नवरा बायको आहेत. तर अशी व्यक्ती आहेत ज्यांना स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज आहे तुमच्या रिलेशनशिप बद्दल, तर ते इथे येऊन सांगू शकतात की हे आमचे ओळखीचे आहे किंवा राहू शकतात. तो क्वेश्चन जो की रेज्ड झाला आहे डिस्प्यूटमध्ये, तर त्याबद्दल इथे ते एव्हिडन्सेस देऊ शकतात. ठीक आहे. तर चौथा जो ई पॉइंट आहे तर कशाबद्दल बोलतोय, हे स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज बद्दल बोलतोय. ठीक आहे. थर्ड मध्ये एफ मध्ये फिफ्थ मध्ये, वेन द स्टेटमेंट रिलेट्स टू द एक्झिस्टन्स ऑफ एनी रिलेशनशिप बाय ब्लड मॅरेज ऑर अडॉप्शन बिटवीन अ पर्सन डिसीज्ड. आता पर्सन डिसीज, मी जसं तुम्हाला आता उदाहरण सांगितलं की एक पर्सन नवरा किंवा बायको त्याच्यामध्ये डेड झाले आहे, and is made in any will or deed relating to the affair of the family, किंवा असा और म्हटलंय अजून याच्यामध्ये एक कंडिशन त्यांनी जोडली आहे की कोणीतरी विल किंवा डीड करून गेला आहे आणि त्या विल आणि डीड मध्ये सांगून गेलेलं आहे की पर्सन बिलॉंग टू अवर फॅमिली और इन एनी फॅमिली पेडिग्री. पेडिग्रीमध्ये तुम्ही येत आहे का की आपण एनी टॉम स्टोन किंवा एखाद्या टॉम स्टोन्समध्ये तुमचं काही शिलालेख किंवा काही काढून ठेवलं आहे का, चित्र आहेत का किंवा पोर्ट्रेट आहे का, त्याच्यामध्ये तुम्ही आहे का. अदर थिंग्स ऑन विच द स्टेटमेंट्स आर युजली मेड अँड वेन सच अ स्टेटमेंट वॉज मेड बिफोर अ क्वेश्चन्स इन अ डिस्प्यूट वॉज रेस्ड. काय म्हटलं, सपोज जर असं झालं आहे की इथे मी उदाहरण देते आहे की ए होता आजोबा तुमचे, ए आणि बी आजी आजोबा होते, त्यानंतर तुम्हाला सी आणि डी दोघं जण आहात तुम्ही मुले, त्यानंतर सी ला 2 मुले झाली, S1 अँड S2, आणि डी ला पण 2 मुले आहे, S1 आणि S2. ठीक आहे. P1 P2 करते म्हणजे लक्षात येईल. आता उद्या चालून ठीक आहे की नाही, इथे काय झालं की S2 ला पण काही मुले झाली, S1 ला पण काही मुले झाली, पुन्हा इकडे वाढलं फॅमिली. आता इथे काय होत आहे की हा जो S1 चा कोणीतरी एक्स नावाचा मुलगा आहे, याला प्रॉपर्टी मधला एकही रुपया मिळालेला नाही. सगळी प्रॉपर्टी हे सगळे घेऊन गेले, याची प्रॉपर्टी याला आली, याची याला आली, पण S1 ला इथे एक्स मुलगा जो झालाय त्याला कोणतीही प्रॉपर्टी मिळाली नाही.
एक्सनी काय केलेलं आहे, आपली फॅमिली पेडिग्री काढली आहे आणि इथे सांगण्यात आलं आहे की एक्स म्हणतो की ही माझी फॅमिली आहे आणि ए आणि बी माझी जी अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे त्यातनं मला हिस्सा मिळाला पाहिजे. आता एक्स प्रूफ कसा करणार की मी ए आणि बी माझे अँसेस्टर होते आणि मी त्यांच्या फॅमिलीमधला आहे. हे सगळे डिनाय करत आहे की तू आमच्या फॅमिलीमधला नाही आहे. आता मग एक्स काय करेल की हे माझे आई वडील होते बघा, S1 माझे वडील आहे आणि S1चे पप्पा हे आहे आणि हे यांच्या फॅमिली पोर्ट्रेटमध्ये आहे. किंवा मी बघा खूप लहान होतो तेव्हा मी यांच्या पोर्ट्रेटमध्ये आहे. दॅट द पोर्ट्रेट, दॅट पिक्चर्स इज रिलेव्हंट. तो पिक्चर कोणी बनवला आता याला गरज नाही आणायची. पिक्चर म्हणजे डॉक्युमेंट आहे, फोटो म्हणजे डॉक्युमेंट आहे आणि ज्यांनी बनवलं ते अस्तित्वात नाही आहे, ज्याची प्रॉपर्टी ते अस्तित्वात नाही, मग तो पिक्चर रिलेव्हंट राहणार आहे. दुसरं काय असू शकते, विल ऑर डीड, की बघा ही माझ्या आजोबांनी बनवलेली विल आहे, विल आहे त्याच्यामध्ये माझे आजोबा इथे माझ्या पणजोबांनी बनवलेली विल आहे, त्याच्यामध्ये माझा आजोबा आहे आणि माझे आजोबा माझे हे वडील आहे आणि मी त्यांचा पुतण्या मुलगा कोणी आहे आणि म्हणून मी इथे. तर अशा प्रकारे तुम्ही जुन्या एव्हिडन्सवर ते दाखवू शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारे इथे तुम्ही सांगू शकता की विल अँड डीड जे आहे ते इथे डायरेक्टली लागू होतात. विल बनवणारे, डीड बनवणारे कोणत्याही प्रकारे इथे अस्तित्वात नसेल तरी चालतात. तर विल अँड डीड ऑलवेज ऍडमिसेबल बिफोर द कोर्ट. ओके. सो दिस इज द 5th क्लॉज, विल अँड डीड बद्दल बोलतो. नाव कम टू द 6th क्लॉज, दॅट इज G. When the statement is contained in any deed or will or other document which relates to any such a transaction as in a specified in clause A of section 11. आता सेक्शन 11 मध्ये जर गेला आपण आणि तिथे जर बघितलं तर बघूया की when a statement is contained in any deed, काय स्टेटमेंट कंटेन केलं डीड आणि विल मध्ये किंवा अदर डॉक्युमेंट मध्ये, रिलेट्स टू एनी सच ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, जी प्रॉपर्टी ट्रान्सफर होती ती, त्या प्रॉपर्टीच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये जे काही स्टेटमेंट तुम्ही लिहून दिले ते सगळे स्टेटमेंट इथे रिलेव्हंट राहणार आहे. तर क्लॉज ए मध्ये सेक्शन 11 मध्येच आपण मागे जाऊन बघूया वाटल्यास. अँड वेन द स्टेटमेंट वॉज मेड बाय अ नंबर ऑफ ए पर्सन्स अँड एक्सप्रेस फिलिंग इन अ इम्प्रेशन ऑर इम्प्रेशन्स ऑन देअर पार्ट रिलेव्हंट टू द मॅटर इन अ क्वेश्चन. नंबर ऑफ पर्सन्सचे ओपिनियन काय आहे हे सुद्धा इथे मॅटर करतं. म्हणजे 1901 मध्ये किंवा 1900 मध्ये नेमकं काय घडलं होतं याबद्दल त्या सिच्युएशन मधल्या म्हाताऱ्या लोकांचे स्टेटमेंट्स आपण घेऊ शकतो आणि नंबर ऑफ पर्सनची जी मेजॉरिटी असेल त्यानुसार इथे कोर्टमध्ये अशा गोष्टी रिलेव्हंट आपण करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता की खूप सारे उदाहरणं आपल्याला मिळत आहेत आणि हे उदाहरणं जे आहे ते पहिलं डाइन डिक्लेरेशनचं उदाहरण आहे जे की मी खूप व्यवस्थित तुम्हाला सांगितलं आहे. द क्वेश्चन इज वेदर ए वॉज अ मर्डर बाय बी ऑर ए डाईज ऑफ इंजुरीज रिसिव्ड इन द ट्रान्झॅक्शन इन द कोर्स ऑफ विच वॉज रेप्ड. तर असे उदाहरणं आहे, तुम्ही वाचा आणि वाचल्यानंतर उद्या आपण डिस्कस करूया. माझं पर्टिक्युलरली तुम्हाला हे होमवर्क आहे की ABCDE आणि जेवढेही इलुस्ट्रेशन्स आहेत ते तुम्ही वाचायचे आहेत. एकूण एक इलुस्ट्रेशन इथे महत्त्वाचं आहे आणि हे इलुस्ट्रेशन वाचल्यानंतर तुम्ही मला उद्या याच्यावर मी प्रश्न विचारेल, त्याची आन्सर्स मला करायची आहे. उद्या सकाळी BSAचा क्लास नाही, परवा याच टाईमला 6:30ला BSAचा क्लास राहील. तेव्हा हे प्रश्नांची उत्तरं माईक ऑन करून मला ही तुम्ही द्यायची. तर हे आहे डाइन डिक्लेरेशन. बाकी राहिला प्रश्न तुमचा हा, दॅट इज 11 मधला ए, सेक्शन 11 मधला क्लॉज ए जर बघितला आपण उदाहरणं वाचा. JMFC मध्ये प्रिलिम्स मध्ये उदाहरणं विचारतात. हे बघा 11, एनी ट्रान्झॅक्शन्स बाय विच द राईट ऑर कस्टम इन क्वेश्चन्स वॉज क्रिएटेड. कोणताही राईट आणि कस्टम क्वेश्चन्स मध्ये असेल तर जुनं कोणीही असेल इथे ज्यांनी क्लेम, मॉडिफाईड, रिकग्नाइज, असर्टेड, डिनाईड सगळं काही केलं आहे, तर याच्याबद्दल जे काही कोणी व्यक्ती असेल तर तो आता डेट झालेली असेल तर त्यांनी काही लिहून ठेवलं असेल तर हे डायरेक्टली रिलेव्हंट होत असतं. नाही समजलं तर उद्या परवाला विचारा BSAच्या क्लासमध्ये. पण दिस इज द होमवर्क फॉर यू की मला परवाला सुरुवातीलाच आपण डाइन डिक्लेरेशनचे उदाहरणं जेव्हा घेणार आहोत, 26 सेक्शनचे उदाहरणं जेव्हा घेणार आहोत तर तेव्हा सगळ्यांनी ते उदाहरणं वाचून असले पाहिजे आणि मी प्रश्न विचारेल तेव्हा माईक ऑन करून उत्तर देण्याचे प्रयत्न करा की नेमकं हे इलुस्ट्रेशन म्हणजे हे सगळे प्रश्न आहेत आणि यावर आपली 10 ते 15 मिनिटं चर्चा होणार
अँड देन मी नेक्स्ट सेक्शन 27 सुरू करणार. ठीक आहे.